नमस्कार मंडळी, तर आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण आलो आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील सुप्रसिद्ध ठिकाणी, ते म्हणजेच गणपतीपुळे। तर आपण पाहू शकता माझ्या मागे गणपती बाप्पाचं मंदिर आहे। रत्नागिरी शहरापासून हे ठिकाण 25 किलोमीटर अंतरावर आहे। गणपतीपुळे हे मंदिर सुमारे 500 वर्षे जुने आहे। येथील बाप्पाची मूर्ती स्वयंभू आहे। हे मंदिर पश्चिम कोकण किनारपट्टीवर असल्यामुळे येथील शोभा अजून वाढते। चला तर मित्रांनो, आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया। तर मित्रांनो, हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे। प्रवेशद्वारातून आत गेल्या उजव्या बाजूस मोफत चप्पल स्टँड सुविधा आहे। त्याच बाजूला बाप्पाच्या पूजेसाठी लागणाऱ्या वस्तू सुद्धा मिळतात। तर आम्ही येथे येऊन पूजेसाठी नारळ, दुर्वा हार आणि प्रसाद घेऊन दर्शनासाठी निघालो। तर मित्रांनो, दर्शन घेताना कोणत्याही भक्तांना त्रास होऊ नये म्हणून अशा पद्धतीने शेडची बांधणी केलेली आहे। येथे दर्शनासाठी सकाळची खूप गर्दी असते। आम्ही उशिरा आल्यामुळे दर्शन रांगेत गर्दी कमी आहे। दर्शन घेताना मंदिरामध्ये मोबाईल वापरण्यास सक्त मनाई असल्यामुळे आतील बाप्पाच्या मूर्तीचे दर्शन देता आले नाही। तर मित्रांनो, आता आपलं दर्शन झालेलं आहे। आता आपण जाऊया समुद्र किनाऱ्यावर एन्जॉय करायला। हा आहे गणपतीपुळेचा अतिशय सुंदर समुद्र किनारा। तर मित्रांनो, येथील समुद्र किनारा अतिशय स्वच्छ आहे आणि इथला व्ह्यू तर खूपच भारी आहे। ह्या ठिकाणी पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते। पर्यटकांना समुद्र किनाऱ्याचा आनंद घेता यावा म्हणून अशा प्रकारे इलेक्ट्रिक मोटार, घोडागाडी तसेच उंटावर बसून समुद्र चौपाटीची सवारी करू शकतो। तसेच पर्यटकांच्या गर्दीमुळे येथील रहिवाशांना आर्थिकदृष्ट्या छोट्या मोठ्या व्यवसायाची संधी मिळाली। तसेच पर्यटकांना आंघोळ, शौचालय आणि कपडे चेंजिंग इत्यादी सोय उपलब्ध आहे आणि इकडे राहण्यासाठी फॅमिली रेस्टॉरंट सुद्धा आहेत। तर मित्रांनो, आपलं गणपतीपुळे दर्शन झालेलं आहे। मित्रांनो, आता आपण परतीचा प्रवास करणार आहोत। हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर लाईक, कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण आता भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत टाटा, बाय बाय।